मित्रांनो, आधार कार्ड किट मिळण्यासाठी किंवा आधार कार्ड किटला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी किंवा तुम्ही आधार कार्डसाठी जर तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला व्हॅकन्सीज ओपन झालेल्या असतील तर त्यासाठी एक ऑफलाईन फॉर्म असतो. तर तो फॉर्म कसा फिल करायचा, तो फॉर्म भरून काय त्याची पूर्ण प्रोसेस आहे, तो कुठे जमा करायचा, त्यासोबत काय डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे याची ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, हा जो फॉर्मची PDF आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्येच मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, आपण वेळ वाया न घालता आपण व्हिडिओकडे वळूयात. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आधार किट वितरणाचा जो अर्ज आहे तो ऑफलाईन कसा फिल करायचा यावर आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर मी पूर्ण ए टू झेड माहिती भरून दाखवणार आहे. हा जो अर्ज आहे मित्रांनो तो अमरावती जिल्ह्यातील आहे. तर तो आधार किट वितरणाबाबतचा परपत्र अर्ज आहे. इथं तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे चौकटमध्ये. तो फोटो लावल्यानंतर आता तुम्हाला जे तुमच्या विहिलीमध्ये जे नाव असेल ते नाव इथं तुम्हाला फिल करायचे. मी नाव फिल करून घेतो. फॉर्म भरताना खाडाखोड करू नका, जेणेकरून तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही. आता मोबाईल नंबर टाकायचा आहे. मी तुम्हाला हा सॅम्पल टाकतोय. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर नीट फिल करा आणि ईमेल आयडी तुम्हाला जो तुमचा मेलवर असेल, जो तुमचा महा ई सेवा केंद्राचा मेल असेल, तोच मेल इथं फिल करायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे अर्जदाराचा. हा मेल आयडी टाकून झालेला आहे. आता त्यांनी सांगितलंय की तुमच्या आपले सरकार सेवा केंद्राचा जो केऑक्स आयडी असतो, जर तुम्ही महा ई सेवा केंद्राचं पोर्टल ओपन केलं तर तिथं एका राईट साईडला केऑक्स आयडी असतो. तो 25 ते 30 आकडे असतो त्याचा, ते इथं तुम्हाला फिल करायचे. खाली 2 नंबरचा पॉइंट दिलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नेमून दिलेल्या आपले सरकार सेवा केंद्राचा पत्ता. आता तुम्हाला महा ई सेवा केंद्र तुमचं जिथं आहे तिथला जो ॲक्युरेट पत्ता असेल तो इथं टाकायचा आहे. आता हे अमरावती जिल्ह्याची जागा निघणार म्हणून इथं अमरावती असेल आणि आपल्या जर असेल तर आपलं इथं धुळे असणार आहे. आणि धुळे जिल्ह्याच्या जागा असतील तर तालुका तुमचा जो असेल धुळे जिल्ह्यामध्ये तो इथं तुम्हाला फिल करायचा आहे. हे बघा मी टाकतो. आणि महसूल तुमचा, परत तुमचं ग्रामपंचायत किंवा महानगर, तुम्ही जर सिटीमध्ये राहत असणार तर महानगरपालिका टाका आणि ग्रामपंचायत खेडेगावात असणार तर ग्रामपंचायत टाका. आता मी ग्रामपंचायतमध्ये राहतो म्हणून गावाचं नाव टाकतोय. ठीक आहे. आणि केंद्राचा संपूर्ण पत्ता, जो जिथं तुम्ही तुमचं महा ई सेवा केंद्र तुम्ही चालू ठेवताय, आता तुमच्या तिथं कार्यरत आहे, तो पत्ता इथं तुम्हाला फिल करायचा आहे. जसं की मुक्काम पोस्ट, गावाचं नाव, परत तालुका, परत जिल्हा, पूर्ण पत्ता टाका इथं, कारण त्यांनी संपूर्ण पत्ता सांगितला आहे. जरी तुम्ही वरती माहिती भरली असेल इथं तरी सुद्धा पूर्ण टाकायचं आहे. तुम्ही इथं बघा तालुका भरला, महसूल मंडळ भरलं, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका, केंद्राचा संपूर्ण पत्ता. एवढं क्लिअर झालं मित्रांनो. आता पुढचं बघू नेक्स्ट. आता आवश्यक डॉक्युमेंट्स तुमचे स्वयंप्रमाणित किंवा संलग्न केल्यासमोर हे चिन्ह तुम्हाला द्यायचं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला आधार कार्डची एक प्रत द्यायची, नीट लक्ष द्या. परत त्याचबरोबर तुम्हाला पॅन कार्डचं एक प्रत द्यायची आहे. आता 3 नंबरचा महत्त्वाचा पॉईंट आहे, नीट समजून घ्या. आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नागरिक सेवा व्यवहारात उच्चतम व्यवहार केलेल्याचा पुरावा 1 जून 2025 तर 31 नोव्हेंबर 2025 पर्यंतचा व्यवहार तपशील तुम्हाला इथं टाकायचा आहे. आता हे काय नेमकं नीट समजून घ्या. तुमच्याकडे महा ई सेवा केंद्र असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल, त्यामध्ये तुमच्या ज्या सेवा ज्या तुम्ही उपयोग करताय, किती सेवांमधून तुम्ही लोकांना तुमची सेवा देत आहे किंवा तुम्ही टोटल किती सर्व्हिसेस यूज करतायत, इथं ते काउंट करून तुम्हाला टाकायचे. उदाहरणार्थ मी आता तुम्हाला सॅम्पल म्हणून टाकतो की मी 20 सेवांमधून उपयोग करून लोकांना सर्व्हिस देतोय. परंतु दुसरा मेन पॉइंट आहे अजून, की एकूण व्यवहाराची संख्या तुम्ही त्या 20 सर्व्हिसेस जे आहेत ते 20 सर्व्हिसमधून तुम्ही आतापर्यंत किती म्हणजे किती काउंट केले, म्हणजे तुम्ही टोटल जे सर्व्हिस दिलेल्या आहेत लोकांना 20 सर्व्हिस तुम्ही दिलेल्या आहेत. या 20 सर्व्हिसमधून तुम्ही लोकांना किती आजपर्यंत ट्रान्झॅक्शन झालेले आहेत तुमचे, तुम्ही किती व्यवहार केलेले आहेत त्याची टोटल संख्या सांगायची आहे. तर ती इथं काउंट करून घ्यायची आणि इथं समजून घ्या मी केले आहेत 780 म्हणजे 780
एवढे मी व्यवहार केलेले आहेत. मी सॅम्पल देतोय, तुम्ही तुमच्या महाई सेवा केंद्राचे जे चालक असतील त्यांनी नीट काउंट करा आणि मग तिथं फिल करायचे. आता खाली आहे, आपले सरकार सेवा केंद्र चालक व कुटुंबातील व्यक्तीकडे कोणत्याही रजिस्टर एजन्सीचे आधार कार्ड किट नसल्याबाबतचे स्वघोषणापत्र. आता तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाचकडे कोणत्याही प्रकारचं आधार किट नाहीये, असा तुम्हाला एक स्वघोषणापत्र तयार करून द्यायचं आहे. मी एक व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या YouTubeला, तो तिथं बघा. कसं काय करायचे पूर्ण प्रोसेस मी दिलेली आहे आणि खाली लिहिलेलं त्यांनी मी खाली सही करणारा दिलेली सर्व माहिती माझ्या माहितीनुसार अचूक असल्याची खात्री देतो. शासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करण्यास मी सहमत आहे आणि इथं तुम्हाला सही करायची जी असेल ती. आणि इथं तुम्ही ज्या तारखेला हा फॉर्म जमा करणार आहे त्याची इथं तारीख तुम्हाला फिल करायची. आणि खाली सूचना दिलेल्या आहेत, नीट वाचून घ्या. अर्जदाराने स्वतः अर्ज कार्यालयीन वेळेत आधार विभाग किंवा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे सादर करावा. इतर कुठल्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही. लक्षात घ्यायचं आहे, स्वतः तिथं जाऊन तुम्हाला तो अर्ज तिथं सादर करायचा आहे. दुसरा पॉईंट आहे, अर्ज व इतर आवश्यक कागदपत्रे बंद पाकिटात सादर करावीत. बंद पाकिटवर खालील तपशील स्पष्टपणे नमूद करावेत. जे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला जेवढे डॉक्युमेंट्स सांगितले आहेत मी, एवढे जेव्हा तुम्ही जमा करणार ते एका पॉकेटमध्ये पॅक करा आणि त्यांना वरती त्याच्यावर अर्जदाराचे नाव लिहा, मोबाईल नंबर टाका, तालुका टाका आणि महसूल मंडळ टाका. म्हणजे वरती ते पॉकेट जे असेल तुमचं त्याच्यावर तुम्हाला हे 4 पॉईंट टाकायचे. तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा तालुका, तुमचं महसूल मंडळ. अशा पद्धतीने हा पूर्ण फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. हा फॉर्म भरून झाल्यानंतर याला डॉक्युमेंट्स अटॅच करायचे, एक पॉकेट बनवायचं, त्याच्यावर तुम्हाला या 4 गोष्टी लिहायच्या. ते लिहून झाल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म तुम्हाला स्वतः तिथं तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे किंवा आधार विभागाकडे जाऊन ते. अशा पद्धतीने आपला व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होता मित्रांनो. आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.